nang dadadi pok nang dayang pok nang dadadi pok nang dayang pok nang dadadi pok nang dayang pok nang pok nang pok nang pok nang pok nang dadadi pok nang dayang pok nang dadadi pok nang dayang ओली ओलीच आहे. खेळाचे नियम सांगतो. देवी देवतांची थोडा मोठ्यांची महापुरुषांची नावं घ्यायची नाहीत. अजून एक नियम, एकसारख्या गोष्टी लावायच्या नाहीत. कळलं? कळलं? हो. तू काय लावणार? हे पेन. आणि तू रा वाटेन खडू. हे काय? काय झालं? ठीक आहे. तर देशपांडेकडून भारी मधला पेन आणि खंड्याकडून गोट्यान खडू. चला. तुझ्या आईला बुलडोझर, तुझ्या आईला पॉकलँड. नियम मोडलाय. कोणता? सारख्या गोष्टी लावल्या. म्हणजे अरे बुलडोझर आणि पोकलँडचा वापर एकच आहे. काय ते? माती उखरणे. असं होय. खंड्यानं नियम मोडला. खंड्यावर एक कंडा. चला. तुझ्या आईला हल्क होगन. नार्या शिवे देते राव. हलकट म्हणते. आज कुठं असतं कराव? अरे नाऱ्या हलकट नाही, हल्क होगन अमेरिकेतील पैलवान आहे. WWF मधला. हल्क होगन होय. मग तुला तर ना मारुती माने. हा माने कोण? मारुती माने लय मोठा पैलवान आहे सांगलीकडचा. ए दाढी नाडी पॉक नंग दयंग पॉक नंग. अणुबॉम्ब. लोड शेडिंग. हवाले में खस खस बुढ़ी पादी फस फस. हवाले में खस खस बुढ़ी पादी फस फस. पादी तो पादी कर मेरी शादी. पादी तो पादी कर मेरी शादी. हवाले में खस खस बुढ़ी पादी फस फस. हवाले में खस खस बुढ़ी पादी फस फस. पादी तो पादी कर मेरी शादी. पादी तो पादी कर मेरी शादी. कुणाची मैल झाली होती? कशाला बोंबलत होता आणि हलग्या कशाला वाजवत होता? कुठं आहे तो हलगीवाला? यात ये. नाही मारत बस. काय वर्ग प्रमुख नारायणराव, काय चाललं होतं? 26 जानेवारीची तयारी. तुमच्या आजनं केली होती का जुलै मध्ये 26 जानेवारीची तयारी? चुकलं. 15 ऑगस्ट. कुठला तास आहे आता? चित्रकलेचा तास गुरुजी. चित्रकलेची वही काढा आणि चित्र काढा. पण चित्र कुठलं काढायचं? निसर्ग चित्र काढा. देशपांड्या, ऐ देशपांड्या, निसर्ग चित्र म्हणजे काय काढायचं? अरे सोपं आहे. आधी 3 डोंगर काढ, मध्ये गोल सूर्य, कावळे उडतायत, नदीचा उगम दाखव. कळलं कळलं कळलं. डुकरं फिरतायत, माणसं हकतायत. कुणाची चित्रकला बोलायला लागली तिकडं? आणि बघा, मी जरा कार्यालयात जाऊन येतो. मुकाट्यानं चित्र काढत बसा. बॅक.
गोफण पाटलाची हिर पिंपळाचा पार चिंचेचं झाड त्याला दगडाचं मार दगडाचं मार आईस्क्रीम चिंच एक एक गोष्ट शोधून काढ खोदून खोदून उकरून काढ डोसक्याचा भुगा भुगाच कर दिसली गोष्ट लावूनच लावूनच टाक. पेन कर्कटक नार्याचा झेंडा चांद्याची झांज साधुलाची टोपी मारताची तालीम खापट्याची चड्डी जिपऱ्याची मेंढी मास्तरची छडी दिसली गोष्ट लावूनच टाक लावूनच टाक. नार्या तुला काय वाटतं खंड्या जिंकल का हरल खंड्याची दिस भरले ती देशपांडे जोरात आहे. कसली गडबड चालू होती? चित्रकलेची वही कुठे रे तुझी? तू शेवटचा ये पुढे ये या असा मैदानात. कुठे आहे चित्रकलेची वही? शाळा चालू होऊन 1.5 महिना झाला. इतिहासाचं पुस्तक नाही, सामान्य विज्ञानाचं पुस्तक नाही आणि चित्रकलेची वही बी नाही तुझ्याकडं. अरे आहे तरी काय तुझ्या दप्तरात? हा जा दप्तर घेऊन ये, बघू त्यात काय. आण लवकर. अरे तुला मारून मारून मला कटाळा आला आता. किती मारायचं तुला? बघू. गोट्या आवळे आणि दारूच्या बाटलीचं झाकण. अरे शाळा शिकायला येतो का गोट्या खेळायला येतो शाळेत? कशाला येतो शाळेत? उद्या येताना वह्यान पुस्तकं पाहिजे, नाहीतर शाळेला यायचं नाही. तू ध्यानात ठेव. तिकडं बापासंगड गुत्त्यावर कामाला जा. काय शिकून उपयोग नाही तुझा. हात पुढं कर, पुढं कर हात. शाबास. उचल, तू उचल. बाकीच्यांनी चित्र काढा. नारायणराव 15 ऑगस्टचे 2-2 रुपये आणले का सगळ्यांनी? होय गुरुजी, समद्यांनी दिले ती. फकस्त आहेच का तुमचं अजून? उद्या येताना 2 रुपये पण पाहिजे, नाहीतर इजारी तंगड गावायचं नाही तुझ्या. असा आणि हे बघा पोरांनो, आता ह्यो तास झाला की शाळेला दुपारनं सुट्टी. का सुट्टी का? तुझ्या आजीची वरात काढायची आहे म्हणून सुट्टी. आणि बघा, जाताना ते हलगी लेजिमन ठोकळे कार्यालयात ठेवा. 15 ऑगस्टची तयारी. बरं बरं बरं. काळ तोंड्या, हलगी जर फुटली तर तुझ्या चांबडीची बनवीन ध्यानात ठेव. आणि देशाचा स्वातंत्र्य दिनच साजरा करा. देशाला जाळू बिळू नका. नाऱ्या आता कुठे खेळायचं? शाळेच्या मैदानात चला, तिथं खेळू. ए खंड्या, खेळायचं ना? चला शाळेच्या मैदानात. कुठं थांबला होता खेळ? खेळ कुठं थांबला होता? खंड्या कर्कटक बोलला होता. खंड्या कर्कटक बोलला होता. देशपांडे चला. दुर्बीण यायला बुडत आहे. किती मिळमिळ थायस बे तू? ए खंड्या चल. महिषासूर 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 महिषासूर. बघ कसं गावरान बेन आहे.
असं काहीतरी लाव. अडॉल्फ हिटलर. नरकासूर. मुसोलिनी. हिरण्यकश्यपू. ओसामा बिन लादेन. कुंभकर्ण. सद्दाम हुसेन. मग तुला तर ना दहा तोंडाचं रावण. अबे ओय. ए, चुप. अरे मग तुला ना जॉर्ज बुश. थांबा की तुमच्या आला. थांबा की. हा? किती येळ गेला वटवागळामध्ये. दुपारची सांज झाली. काय का नाही? हा? ठरवा की काय हाय वटवाघूळ. पक्षी हाय का प्राणी हाय? हा? हे बघ खंड्या, वटवाघूळ अंडी घालत नाही. तो सस्तन प्राणी आहे. अरे पण ते उडत ना, हवेत उडत ना ते. ए बावळट, तुझ्याकडे पुस्तक तरी आहे का? विज्ञानाच्या पुस्तकात लिहिलंय असं. तुमच्या आला तुम्ही दोघं बी गप्पा. तुमच्या दोघांवर एक एक कंडा. तुझ्यावर 2 कंडे, तुझ्यावर 1 कंडा. ते वटवाघूळ प्राणी बी नाही आणि पक्षी बी नाही. मग काय ते? ते हंडग हाय, ते पुळ हाय, ते छगन आहे. त्याला सोडा आणि दुसरं काहीतरी लावा. ठोस लावा, ठोस. हं. लावा. डायनोसॉर. उद्या 15 ऑगस्टची तयारी आहे. त्यामुळे समद्यांनी चालायला लवकर येणे. वंदे मातरम. ए झुकऱ्या, तुला काय वाटतं रे? कोण जिंकल? खंड्या जिंकन. नाही, देशपांडे जिंकल. खंड्या. देशपांडे. खंड्या. देशपांडे. खंड्या. देशपांडे. खंड्या. देशपांडे, पेन सांभाळ तुझं, नाहीतर जायचं उद्या त्याला. ए चांद्या, चल. देव्या थांब इकडे. देव्या, तुला काय वाटतं हा खेळ कोण जिंकेल? तो खंड्या का मी? आता मला काय माहित. तू त्याला ओळखतोस ना? आता मग तू बी ओळखतो की. समजेच ओळखतात त्याला. हा, पण एक गोष्ट आहे देशपांडे, तू येऊन अजून महिना बी झाला नाही तर खंड्याला जबरी टक्कर दिली राव. आणि कसले कसले माणसं लावतो ते. दुपारी लावलेला कोण? हलकट माने. ए हल्क होगन. हा हा हा, आम्ही तर नावं बी ऐकली नाही का वाचली. आधी मला पण माहिती नव्हतं, पण घरी टीव्ही बघून, गोष्टींची पुस्तकं वाचून, मासिकं वाचून शिकलो सगळं. पण देव्या, तुमच्यापैकी कोणी खंड्याशी खेळला नाही? खेळलो ना, समजे हारलो. नाऱ्या पण. नारे येडा आहे, त्याचा बाप पोलीस पाटील आहे म्हणून पुढं पुढं करता येते. एकदा तर खंड्या संग त्याचा सामना होता. बापाला घेऊन आला तर मारायला. आम्ही वाचलो म्हणून वाचला खंड्या, नाहीतर तवाच मेला होता. मला विचारायचंय हा खेळ कोण जिंकेल? तो खंड्या का मी? हे पाहाय देशपांडे, तसं खंड्याला आजवर कुणी बी हरवलेलं नाही. का? त्याला आई नाही. त्याला आई नाही? हा, म्हणून तर काय बी बोललं तरी त्याला फरकच पडत नाही. काय झालं त्याच्या आईला? ते काही ठाव नाही.
पर गावातले लोक म्हणतात की त्याच्या आईला त्याच्या बापानं मारलं. अच्छा, म्हणून त्याचे बाबा आल्यावर ही सगळी मुलं पळून गेली. हा, लई डेंजर माणूस आहे ते. दर 2 दिवसाला पोलीस स्टेशनला जावं लागतंय त्याला. पोलीस स्टेशनला? गावाच्या बाहेर आप्पाचा हातभट्टीचा गुत्ता आहे ना, त्याच्यात काम करतंय ते. हातभट्टी? हातभट्टी देशी दारू. ए, मी विचारतो ते सांगणार आहेस का? हा खेळ कोण जिंकेल? तो खंड्या कांबळे का अविनाश देशपांडे? एवढं काय मनावर घेतलेलं का तू? जिंकलं तर जिंकलं, हारलं तर हारलं. आणि ते बी एका पेन साठी काय माग लागलाय? तुझ्याकडे असतील की अजून दुसऱ्या पेन? गप्पे, तुला काय वाटतंय मी या पेनसाठी खेळतोय आणि त्याच्या त्या गोट्या आणि खडूसाठी? अरे मला ना त्या खंड्याचा माज उतरवायचा आहे. बघ, शाळा सुरू होऊन 1.5 महिना झालाय तरी त्या खंड्याकडे चित्रकलेची सुद्धा वही नाही. गुरुजी जे शिकवत असतात तिकडे त्याचं लक्ष तरी असतं का? असतं तरी तुम्ही मुलं त्याला डोक्यावर घेऊन बसलाय. बाबा, घ्यावंच लागते त्याला डोक्यावर. राजा आहे ते खेळाचा. 2 वर्ष झालं त्याला कुणी हरवलं नाही. आता उद्या तू जिंकल्यावर तुला बी डोक्यावर घेऊन नाचू. पर मला सांग, तुला ह्यो खेळ एवढ्या लवकर कसं काय जमला? हा खेळ सोपं आहे रे. नाशिकमध्ये असताना ना मी गाण्याच्या भेंड्या, गावाच्या भेंड्या, फळं फुलं यांच्या भेंड्या खेळायचो. हा खेळ मला तसाच वाटला. पण तुम्ही कुठून शिकला? आम्ही 5वीला होतो तेव्हा 7वीतले पोरं खेळायची. मग त्याच्याकडे बघून शिकलो आम्ही. मग पहिल्यांदा नाऱ्या खेळला, मग त्यो हारला. मग चांद्या खेळला, मग त्यो बी हारला. मग ते झाड नाही का साधल्या, त्यो खेळला, त्यो बी हारला. मग मारत्या ठीक आहे, खेळला. जाऊ दे. हा खेळ जिंकण्यासाठी तू मला मदत करशील? बघ, माझे वडील ना नेहमी सांगतात की आपण कोणताही खेळ खेळत असू ना तर तो फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच खेळायचा. त्यासाठी काहीही करावं लागलं ना तरी चालतंय. तुला माहिती असेल गनिमी कावा, शिवाजी महाराजांचा? अरे 4थीतला इतिहास 7वीत कसा आला? ऐक, आपल्या शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल तर त्या शत्रूची सगळी माहिती गोळा करायची आणि त्यासाठी शत्रूच्या गोटात शिरायचंय. कुठं शिरायचं? अरे गोटात. नेमकं कुठं? ऐक, आपला शत्रू कोण? अरे खंड्या. तर खंड्याच्या घरी जायचं आणि बघायचं तो काय करतोय ते. पिसाळला काय तू? तुला सांगितलं ना त्याचा बाप लई डेंजर आहे. आणि नाऱ्या म्हणत होता एकदा एक गाढव त्याच्या घराजवळ रात्री लई बोंबलत होतं तेव्हा त्याच्या बापानं त्या गाढवाची कान कापली होती. आणि एकदा एक कुत्री त्याच्या घराजवळ लई भुकत होती तेव्हा त्याच्या बापानं त्या कुत्रीच्या पोटात जंब्या खुपसला होता. माझं काय, माझ्या बापाला अजून 3 पोरं आहेत, पर तू एकुलता एक आहेस. गप्पे, तू भ्याड आहेस. तुला तर वाटतच नाही की मी हा खेळ जिंकावा. तुम्ही गावाकडची पोरं ना, तुम्हाला मित्र मैत्री असं काहीच नसतं. तुम्हाला ना ती तू दाखवलेली सावकाराची विहीर, तो पिंपळाचा पार, ते चिंचेचं झाड, त्या दगडच मार, या अशाच गोष्टी आवडतात. आत्ता मला कळतंय मी शहरातला ना रे, म्हणून तू असं वागतोयस माझ्याशी. मी जातो, शहरातल्याच शाळेत जातो. लई पकपक करू नको. चल, नेतो तुला त्याच्या घरी. आता कापला तर कापला, तुझा एक कान आणि माझा एक कान. अंगाशी आत्ता कसं बोलला? पाणी पिणार? पाणी.
मला जरा पैसे पाहिजे होते. कशाला? वयन पुस्तकं घ्यायची. गुरुजी म्हणत होते शाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला, अजून वयन पुस्तकं का नाही म्हणून. उद्यापासून वयन पुस्तकं नसतील तर शाळेत येऊ नको असं म्हणते. मग जाऊच नको शाळेत. शिकून काय मामलेदार होणार नाही. वयन पुस्तक नसली गुरुजी रोज मारत. शाळेत समजे मुलांकडे पुस्तक आहे, दप्तर बी आहे. त्यांच्या बापासने बक्कळ हुंडा मिळाला असन. तुझ्या मेलेल्या मावानं फुटकं नशीब घेऊन आलं नसन कुणी. किती तास? सातवी. मग लय झालंय आता. गेल्या वर्षी पत्र ठीक होत, पर आता 7वीला वयन पुस्तकं लागतेच. नाही तर गुरुजी नापास करतील. आणि पहिली घटक चाचणी बी जवळ आली आता. इथं घरात नाही दाना आणि मामलेदार म्हणावर. त्या आप्पाच्या गुत्त्यावर रातंदीस घासायला लागतंय मला. तवा कुठेतरी गिळायला मिळते. आता मी नाही शिकवणार तुला. पंधरा ऑगस्ट साठी गुरुजींनी सगळ्या मुलांना 2-2 रुपये आणायला लावले. पैसा पाहिजे तुला? ते सकाळच्याला सांगितलेलं आप्पाचं काम केलं का? काय बोलतोय म्या? केलं का काम? का? शाळा होती. शाळा होती. उद्यापासून गुत्त्याला ये. ना बोलून ठेवलं आप्पा संग. म्या नाही येणार गुत्त्याच्या कामावर. बापाला उलट बोलतो फडव्या. उद्यापासून गुत्त्याला ये, नाहीतर तुझा मी मुर्दा पाडीन.
बघ ना ग, अजून आला नाहीये अभि घरी. किती उशीर झालाय आता, कसं करतो बघ. नाही ना ग, हे दुसऱ्या गावाला गेलेत. कॉलेराची साथ आली म्हणे, उशिराच येणार आहेत. हो, बाकी सगळं तसं ठीक आहे. बर ऐक, स्वयंपाकघरात बाई काम करते, मी तिला बघून येते. हा हो हो ग, चिक्कार बाई माणसं मिळत आहेत इकडे कामाला, स्वस्तही आहेत. तू काळजी करू नकोस. हो ठीक आहे. हां चल ठेवते. मंगलाबाई, जरा गॅस बंद करता का? ये ना आत. अरे काय हे अभि, किती उशीर. आणि हे काय, आल्या आल्या केळं खातोयस? हातपाय कोण धुणार? आणि हा कोण? देव्या. अरे पूर्ण नाव काय? देवीदास अंबादास गाठरे. बर, शाळेतून यायला आज एवढा उशीर का झाला? हा, 15 ऑगस्टची तयारी होती. अरे ठीक आहे, पण एवढा उशीर करत जाऊ नकोस. इथे गावात कधीही दिवे जात असतात. अंधाराचं इकडे तिकडे फिरत बसायचं नाही, कळतंय का? लगेच हातपाय तोंड धुवून घे, मी जेवायला वाटते. तू जेवणार आहेस का रे? अभि लगेच उठ. देव्या, तुला काय वाटतं रे, ती गोष्ट लावल्यावर मी जिंकेन? कोणती? ती येताना सांगितलेली ना. ती गोष्ट लावल्यावर जिंकशील तू. हरल हरल, खंड्या हरल ह्या बारीला. कधी ना हरलेला खंड्या या बारीला हरणार. मग देशपांडे, उद्या तू राजा होणार. तुला बी आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. हा पर देशपांडे, तरी बी खंड्याचं काही सांगता येत नाही बरं का. का? नाही, 2 वर्ष झालं त्याला कोणी हरवलं नाही म्हणून म्हणलं. तू अजून तयारी कर. हो, अजून नाव काढतो. अभि, मी पानं वाढून ठेवली आहे, जेवण गार होतंय. मी परत गरम करणार नाहीये. उद्या सकाळी भेटू. झालेत का हातपाय तोंड धुवून? शिरतंय का कानात मी काय बोलतेय ते? काय लिहित बसलेस आता? अभि, काय आहे? गृहपाठ आहे. बघू. हे काय? गब्बर सिंग मोगॅम्बो. हा कसला गृहपाठ? ठेव बाजूला, लगेच जेवायला उठ. आई, एक विचारायचं होतं. गावातली सगळीच लोक भांडखोर असतात का? गावातले सगळेच बाबा मारकुटे असतात? अभि, काय झालंय? आई, मला आठवत नाही.
बाबांनी मला कधी मारलेलं. तू मला सांगणार आहेस का काय झालंय ते? सांग नाही. गावातली सगळीच मुलं नेहमी मार खातात. अवी काय झालंय? कुठे होता संध्याकाळी? हे बघ अरे, गावातले सगळेच लोक शिकलेले नसतात. सगळ्यांचीच परिस्थिती ठीक नसते. म्हणून कधी कधी रागात वागतात लोक. असं आपले बाबा शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत ते, म्हणून नाही मारत ते तुला. पण तुझी चूक झाली की ओरडतात की नाही, मग तसंच आहे ते. जास्त विचार करू नकोस. लगेच उठ, जेवायला चल. अवी हो. लगेच चल. अजून किती टाइम आहे? 15 मिनिटं आहेत अजून. काय टाइम बिम आहे का नाही बे तुला? किती उशीर? शाळा भरल की आता? ए हा, काल खेळ थांबला तेव्हा खंड्यावर 2 कंडे होते. देशपांडेवर 1 कंडा होता. कोण बोलला होतं शेवटी काल? देशपांडे बोलला होता. देशपांडे बोलला होता. ए खंड्या, हा बकासूर. गब्बर सिंग. दुर्योधन. मी हरलो. हा? मी हरलो. खंड्या जिंकला. देशपांडे हरला, खंड्या जिंकला. ऐ बडीव की आपल्या बापाचं काय जात आहे? कोण जिंकला कोण हरला? ऐ नाचा बे! खंड्या, तू जिंकलास म्हणून ही चित्रकलेची वही, हे इतिहासाचं आणि हे सामान्य विज्ञानाचं पुस्तक, हे दप्तरच घे तुला. तू जिंकलास म्हणून.
काल काय बोलला होता मला? आज त्या खंड्याला म्हणणार तुझ्या आईला तुझा बाप म्हणून, आणि मग का बोलला नाही? आणि तूच म्हणला होता ना कोणताही खेळ जिंकण्यासाठी खेळायचा, काय ते गोटात शिरायचं. काय झालं मग आज? हा देव्या, आज जर खंड्या हरला असता ना तर कदाचित त्याची शाळा सुटली असती, आणि मी जिंकलो असतो ना तर मी फक्त हा खेळ जिंकलो असतो रे. आणि देव्या, कधी कधी हरलं ना तरी सुद्धा चालतं. ओय, चला रांगेत उभे राहा. आम्ही तुझी लेकरे. विद्यार्थी लेखक आणि दिग्दर्शन नियाज मुजावर. सावधान. निर्मिती ILS विधी महाविद्यालय पुणे. चड्डी आम्ही तुझी लेकरे. सुरू. आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. आजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझीच देवा, तुझीच फुलपाखरे. तुझीच शेते सागर डोंगर फळे फुले पाखरे. आजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता.